पुन्हा आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलोय बघा। आपण हिस्ट्री 11वी स्टेट बोर्ड सिरीज सुरू केली आहे। त्यातले आपण समाजसुधारक संपून टाकले आहेत। आज आपण प्रार्थना समाज व आर्य समाज या दोन समाजाबद्दल स्टडी करणार आहोत। चला मग प्रार्थना समाज याबद्दल पहिल्यांदा पाहून घेऊ, त्यानंतर आर्य समाजाबद्दल माहिती घेऊया। बघा, प्रार्थना समाज, आता तुम्हाला काय काय लक्षात ठेवावं लागेल। प्रार्थना समाज बघा, पहिल्यांदा प्रार्थना समाजाची निर्मिती म्हणजे स्थापना कशी झाली, स्थापना कोणत्या तारखेला झाली, कोणत्या साली झाली, स्थापना कुणी केली, स्थापनेच्या वेळी आधी कोण होते, नंतर कोण सदस्य आले, त्यानंतर बघा त्यांचं कोणतं पत्रिका होती का, परत त्यांची तत्व काय आहे, त्यांच्यामधले जे सदस्य होते त्यांनी कोणती संस्था स्थापन केलेली आहे का, एवढे सगळे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील प्रार्थना समाजाबद्दल। सगळे पॉईंट्स मी इथले 11वी इतिहास बुक मधले कव्हर केलेले आहेत। चला मग पाहूया। बघा, प्रार्थना समाजाची स्थापना कशी झाली। बघा, पहिल्यांदा तुम्हाला काल मी पाठ करून घेतलं होतं, ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे। कसं लक्षात ठेवलंय, ब्राह्मो समाज, ब्राह्मवरून तुम्ही ब्रह्मा कॅप्चर करू शकता। ब्रह्माने बघा आपल्या पृथ्वीचा निर्माता आहे, जगाचा निर्माता आहे, म्हणजे तो जगाचा राजा झाला, म्हणून राजाराम मोहन रॉय लक्षात ठेवू शकता। मग राजाराम मोहन रॉय यांनी 1828 ला बघा दिसत असेल, 1828 ला राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती। मग ह्याच ब्राह्मो समाजातील एक प्रभावी नेते होते केशवचंद्र सेन, हे मुंबईला आले होते। धर्म सुधारणा, समाज सुधारणाच्या बद्दल व्याख्याने दिले त्यांनी आणि लोकांना मार्गदर्शन केले। आता जी व्याख्याने दिली, या व्याख्यानातून धर्म सुधारणा, समाज सुधारणा होऊ शकते ही प्रेरणा घेऊन बघा 31 मार्च 1867 ला, किती तारीख बघा, 31 मार्च 1867, 1867 तुमचं पाठ असायला पाहिजे। याआधी 1828 ब्राह्मो समाज, 1867 ला बघा प्रार्थना समाज आहे। 1867 ला बघा मुंबई येथे, कोणतं ठिकाण, मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली। आता संस्थापक कोण आहेत बघा, प्रार्थना समाजाचे संस्थापक आत्माराम पांडुरंग तळखरकर आहेत। कसं लक्षात ठेवायचं, प्रार्थना, तुम्ही प्रार्थना करत असाल घरी, तुमचे आई बाबा सांगतात प्रार्थना करायचं, प्रार्थना करायचं। मग प्रार्थना केल्यानंतर आपला आत्मा थोडा प्रसन्न होतो, आपण स्टडी पण छान करतो, मन प्रसन्न होतं, आत्मा प्रसन्न होतो, म्हणून आत्माराम पांडुरंग तळखरकर लक्षात ठेवू शकता। आता जेव्हा स्थापना करण्यावेळी कोण कोण होते, इन्व्हॉल्व कोण कोण होते बघा, दादोबा पांडुरंग तळखरकर पण होते बघा, आत्माराम पांडुरंग तळखरकर यांचेच भाऊ दादोबा पांडुरंग तळखरकर हे होते। त्यानंतर बघा तुम्हाला लक्षात ठेवायचे वामन आबाजी मोडक हे होते आणि भाऊ महाजन यांचा समावेश होता। प्रार्थना समाजामध्ये बघा समावेश कोणाकोणाचा आहे, आत्माराम पांडुरंग तळखरकर यांनी स्थापना केलेली आहे। त्यानंतर दादोबा पांडुरंग तळखरकर, वामन आबाजी मोडक आणि भाऊ महाजन यांचा समावेश होता। लक्षात आलं, एवढं सगळ्यांचा समावेश होतं, हे लक्षात आलं। त्यानंतर बघा, त्यानंतर कोण कोण इन्व्हॉल्व झालेत बघा, न्यायाधीश चंदावरकर इन्व्हॉल्व झाले, त्यानंतर न्यायाधीश महादेव गोविंद रानडे हे पण इन्व्हॉल्व झाले आणि रामकृष्ण गोपाळ भांडारकर इन्व्हॉल्व झालेले। त्यानंतर प्रार्थना समाजामध्ये आलेले आहेत कोणकोणते, न्यायाधीश चंदावरकर, न्यायाधीश महादेव गोविंद रानडे आणि रामकृष्ण गोपाळ भांडारकर। तुम्ही रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्याबद्दल माहिती घेताना आपण तिथं लिहिलं होतं बघा, प्रार्थना समाजामध्ये त्यांचा समावेश होता बघा, त्यांनी पण मेहनत केलेली आहे, म्हणजे त्यांचे प्रार्थना समाजाची तत्व असू दे, उद्दिष्ट बनवण्यात त्यांची मेहनत होती, रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांची मेहनत होती। त्यानंतर दोन न्यायाधीश लक्षात ठेवायचे, न्यायाधीश चंदावरकर, न्यायाधीश महादेव गोविंद रानडे। एवढं पॉईंट लक्षात आला असेल। प्रार्थना समाजाची निर्मिती कशी झाली, कोणत्या तारखेला झाली, 31 मार्च साल 1867, मुंबई येथे, संस्थापक आत्माराम पांडुरंग तळखरकर, स्थापनेच्या वेळी कोण कोण होतं, दादोबा पांडुरंग तळखरकर, वामन आबाजी मोडक आणि भाऊ महाजन। त्यानंतर कोण इन्व्हॉल्व झाले, न्यायाधीश चंदावरकर, न्यायाधीश महादेव गोविंद रानडे आणि रामकृष्ण गोपाळ भांडारकर। आलं असेल लक्षात व्यवस्थित। त्यानंतर बघा समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू करण्यात आली होती। सुबोध पत्रिका तुम्हाला विचारू शकतात कोणत्या समाजाशी रिलेटेड आहे, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, मग तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको। बघा सुबोध पत्रिका प्रार्थना समाजाच्या रिलेटेड आहे। कसं लक्षात ठेवायचं, तुम्ही तुमचे आई बाबा तुम्हाला प्रार्थना करण्यासाठी फोर्स करतात किंवा लहानपणी पण सांगतात देवाची प्रार्थना करा, कोणती तरी म्हणजे प्रार्थना म्हणत जावा संध्याकाळी सकाळी, का बरं, कारण आपल्याला सुबोध भेटतो, चांगला बोध भेटतो। जर वाईट काम असतं तर आई बाबांनी सांगितलं असतं का, नाही, म्हणून तुम्ही प्रार्थना समाज असं लक्षात ठेवायचं, प्रार्थना केल्याने आपल्याला चांगला बोध भेटतो, म्हणून सुबोधवरून तुम्ही सुबोध पत्रिका लक्षात ठेवू शकता, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही। त्यानंतर बघा
प्रार्थना समाजाने बघा मुंबईमधील गिरगाव विभागामध्ये स्वतःची इमारत बांधली होती. मुंबईमधला गिरगाव, मुंबईमध्ये स्थापनाच आहे आणि मुंबईमध्ये गिरगाव. आणि तुम्हाला लक्षात पण आहे दादोबा पांडुरंग तडकरकर यांचा जन्म सुद्धा काय मुंबई येथे झालेला आहे. महात्माराम पांडुरंग तडकरकर हे पण त्यांचे भाऊच आहेत, मग त्यावरून तुम्ही मुंबई कॅप्चर करू शकता. त्यानंतर त्यांचे तत्व तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. तत्वावर क्वेश्चन येतात. 4 तत्व देतील आणि म्हणतील ह्या 4 पैकी तत्वांपैकी कोणतं तत्व नाहीये प्रार्थना समाजाच्या रिलेटेड. आता बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा प्रार्थना समाज म्हटलं की तुम्हाला कोणाची प्रार्थना करतो आपण? परमेश्वराची प्रार्थना करतो. मग परमेश्वराच्या रिलेटेडच तत्व आहेत असं कॅप्चर करायचं. बघा पहिलं तत्व काय आहे? परमेश्वर एक आहे, बरोबर. परमेश्वर एक आहे, तो विश्वाचा निर्माता आहे, बरोबर. त्यानंतर तो दयाळू, पवित्र आणि सर्व मान आहे, हे त्यांचं म्हणणं होतं. पहिलं तत्व लक्षात आलं. त्यानंतर दुसरं तत्व बघा परमेश्वराच्या रिलेटेड आहे. आपण कसं लक्षात ठेवायचं? प्रार्थना समाज प्रार्थना परमेश्वराची करतो आणि परमेश्वराच्या रिलेटेड आहे. दुसरं तत्व बघा सत्य, सदाचार व भक्ती. सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहे. म्हणजे उपासनेचे खरे मार्ग किती सांगितले? 3. कोणते? सत्य, सदाचार आणि भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. आणि ह्या मार्गाने आपण गेलो तरच देव काय होईल? परमेश्वर काय होईल? प्रसन्न होईल. लक्षात आलं. त्यानंतर तिसरं तत्व परमेश्वराच्या प्रार्थनेमुळे भौतिक फल प्राप्ती होत नाही तर आध्यात्मिक उन्नती होते. म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं? परमेश्वराच्या प्रार्थनेमुळे भौतिक फल प्राप्ती होत नाही, फक्त आध्यात्मिक उन्नती होते. एवढं लक्षात आलं असेल. 3 लक्षात आले. पहिल्यांदा परमेश्वर एक आहे, तो विश्वाचा निर्माता आहे, दयाळू, पवित्र आणि शक्तिमान आहे. सत्य, सदाचार, भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहे. ह्याच मार्गाने गेलं तर परमेश्वर प्रसन्न होतो. परमेश्वराच्या प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही तर आध्यात्मिक उन्नती होते. त्यानंतर तुम्हाला हे जास्त पॉइंट लक्षात ठेवायचे. परमेश्वराला मूर्ती पूजा मान्य नाही. तर बघा लक्षात ठेवायचं, मूर्ती पूजा मान्य नव्हते, ओके, किंवा मान्य नाही. बघा मूर्ती पूजा निगेटिव्ह तत्व लक्षात ठेवायचे. निगेटिव्ह आहे ना, परमेश्वराला मूर्ती पूजा मान्य नाही असं म्हणणं आहे. ओके, परमेश्वराला काय मूर्ती पूजा मान्य नाही असं देऊ शकतात की हा प्रार्थना समाजामध्ये मूर्ती पूजाला मान्यता होती? नो. बघा काय म्हटलेलं आहे? परमेश्वराला मूर्ती पूजा मान्य नाही. निगेटिव्ह पॉइंट्स जास्त लक्षात ठेवायचे. त्यानंतर परमेश्वर अवतार घेत नाही. म्हणजे परमेश्वर नवीन अवतार घेत नाही हे त्यांचं म्हणणं होतं. लक्षात येत आहे? बघा परमेश्वर नवीन अवतार घेत नाही आणि परमेश्वराने कोणताही धर्मग्रंथ लिहिलेला नाही. म्हणजे परमेश्वराने कोणताही धर्मग्रंथ लिहिलेला नाही. निगेटिव्ह पॉईंट लक्षात आले असतील. निगेटिव्ह नाहीये पण तत्व जरा निगेटिव्ह असले ते त्याच्यावर फोकस करतात. म्हणजे बघा परमेश्वराला मूर्तीपूजा मान्य नाही, त्यानंतर परमेश्वर अवतार घेत नाही आणि परमेश्वराने कोणताही धर्मग्रंथ लिहिलेला नाही. हे काय झाले? निगेटिव्ह झाले आणि त्याच्यावर फोकस करायचं आहे आपल्याला. म्हणजे टोटल तुम्ही बघा 6 तत्वे बघितले, लक्षात राहण्यासारखेच आहे. प्रार्थना समाज प्रार्थना देवाशी संबंधित आहे, परमेश्वराशी संबंधित आहे. मग तुम्ही हे लगेच कॅप्चर करू शकता. त्यानंतर बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे शेवटचा परमेश्वराची. आपण सगळेजण परमेश्वराची लेकरं आहोत म्हणून आपण सगळ्यांनी बंधुभावाने राहायला पाहिजे. हा शेवटचा काय आहे? पॉइंट आहे, तत्व आहे. ठीक आहे, लक्षात आले. म्हणजे 7 तत्व तुम्ही लक्षात ठेवले. आलं लक्षात येते? लक्षात येते? आता तुम्हाला बघला प्रार्थना समाजाने बघा खूप कार्य केलेलं आहे. हिंदू धर्मातील जे दोष होते ते दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आता प्रार्थना समाजातील जे सदस्य आहेत त्यांनी कोणकोणती संस्था स्थापन केली याच्या जोड्या लावामध्ये येऊ शकतं. म्हणजे एका साईडला नावं देतात, दुसऱ्या साईडला संस्थांची नावं देतात आणि जोड्या लावामध्ये क्वेश्चन विचारलं जातं. आता ना. म. जोशी यांनी बघा सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली आहे. ना. म. जोशी एका साईडला देतील, दुसऱ्या साईडला ह्या साईडला असे ऑप्शन देतील. बघा ना. म. जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केलेली आहे. त्यानंतर नामदार गोखले यांनी म्हणजेच गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली आहे. म्हणजेच काय? भारत सेवक समाज. काय? सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच भारत सेवक समाजची स्थापना केली आहे. खूप वेळा हा क्वेश्चन आलेला आहे की भारत सेवक समाजाची स्थापना कुणी केलेली आहे? जोड्या लावामध्ये पण आलेला आहे. नामदार गोखले गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे.
त्यानंतर हा पण क्वेश्चन खूप वेळा जोड्या लावामध्ये आलेला आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली आहे. आता हा कसा लक्षात ठेवायचा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन. आता तुम्हाला डिप्रेसवरून तुम्ही डिप्रेशन लक्षात ठेवू शकता. तुम्हाला थोडंफार डिप्रेशन फील होत आहे, मग डिप्रेशन फील झाल्यानंतर तुम्ही देवाकडे जाताय आणि देवाला म्हणताय की माझं बरं करा. मग कोणत्या देवाकडे जाताय, विठ्ठल देवाकडे, म्हणून तुम्ही विठ्ठल रामजी शिंदे लगेच लक्षात ठेवू शकता. बघा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. नामदार गोखले, गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी यांची स्थापना म्हणजे भारत सेवक समाजाची स्थापना, आणि नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केलेली आहे. आर्य समाजाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. बघा, आर्य समाजाची स्थापना कोणी केली हे तुम्हाला आधी माहीत असायला पाहिजे. कोणत्या साली केली, कोणत्या डेटला केली हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. कालच आपण पाठ केलेला आहे. ब्राह्मण समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली. बघा, आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875ला 10 एप्रिल 1875ला केलेली आहे. ओके, 75ला केली. ओके, किती, 10 एप्रिल 1875. मागे 1828ला ब्राह्मण समाज, 1867ला बघा प्रार्थना समाज, आणि 1875ला आर्य समाज. आता आर्य स्वामी दयानंद सरस्वती कसं लक्षात ठेवायचं, आर्य आधी जेव्हा तुम्ही प्राचीन इतिहास ऐकाल तेव्हा आर्य आर्य तुम्हाला ऐकायला येतील. आर्य हे भारतात येतात आणि ते विद्वान समजले जायचे. मग विद्वान लोकांकडे सरस्वतीची कृपा असते. मग सरस्वतीवरून तुम्ही स्वामी दयानंद सरस्वती यांचं नाव कॅप्चर करू शकता. म्हणजे आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी बघा 10 एप्रिल 1875ला केली आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आता स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल थोडं माहिती घ्यायलाच लागेल आपल्याला, बरोबर आहे. चलो घेऊया. बघा, स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे 20 सप्टेंबर 1824ला. ओके, 1824ला गुजरातमध्ये एक मोरवी संस्थान होतं. मोरवी नावाचं संस्थान, तेथे टंकारा येथे, तेथील टंकारा येथे त्यांचा काय जन्म झालेला आहे. बघा, 20 सप्टेंबर 1824 गुजरातमध्ये मोरवी नावाचं संस्थान आहे, तिथे टंकारा येथे त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचं मूळ नाव बघा, मूळ शंकर करसनदास तिवारी आहे. त्यांचं मूळ नाव काय, मूळ शंकर करसनदास तिवारी आहे. ह्याच्यावर क्वेश्चन ऑलरेडी कंबाईनवर विचारलेला आहे की मूळ शंकर हे कोणाचं मूळ नाव होतं. मूळ शंकर हे कोणाचं मूळ नाव आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांचं मूळ नाव मूळ शंकर करसनदास तिवारी आहे. एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, 1845ला त्यांनी घराचा त्याग केला होता. 1845 त्यांनी घराचा त्याग केला. 1824ला त्यांचा जन्म झालेला आहे. 1845 त्यांनी घराचा त्याग केला. म्हणजे संन्यास्त जीवन जगण्यासाठी किंवा गुरुप्राप्तीसाठी, संन्यास्त होऊन गुरुप्राप्तीसाठी त्यांनी भारत भ्रमण केलं. आणि त्यानंतर बघा, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 10 एप्रिल 1875ला वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुन्हा जीवित करण्यासाठी, ओके, आणि प्राचीन वैदिक धर्म, संस्कृती, तत्वज्ञान यांच्या प्रचारासाठी त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. आर्य समाजाची स्थापना का केली, वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी, प्राचीन वैदिक धर्म, संस्कृती, तत्वज्ञान यांच्या प्रचारासाठी त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. आर्य म्हटलं की वेद वैदिक तुम्हाला आठवायला पाहिजे. त्यावरून तुम्ही कॅप्चर करू शकता. काय आठवायला पाहिजे, वेद आणि वैदिक धर्म वगैरे तुम्हाला आठवायला पाहिजे. मग तुम्हाला लगेच तत्व पण लक्षात राहतील. परत ह्याचा मीनिंग पण लक्षात राहील, का तयार केले हे पण लक्षात राहून जाईल. ठीक आहे. म्हणजे 1875ला कोणत्या ठिकाणी स्थापन केली, मुंबई येथे त्यांनी स्थापन केली, हे लक्षात ठेवायचं. बघा, प्रार्थना समाज पण मुंबई येथे स्थापन करण्यात आली होती आणि आर्य समाज पण मुंबई येथे स्थापन करण्यात आली. पण बघा काय झालं, आर्य समाज तरी महाराष्ट्रात स्थापित करण्यात आलं असलं तरी जास्त काम उत्तर भारतात केलेलं आहे. आर्य समाजाने जास्त काम उत्तर भारतात केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, प्रार्थना समाजाचे कार्यकर्त्यांनी काय केलं होतं, स्वामींना पुण्यात बोलवलं होतं आणि स्वामींनी पुण्यात बघा प्रवचन दिलं होतं आणि लोकांना ते प्रवचन खूप आवडले होते. त्या प्रवचनामध्ये त्यांनी म्हटलं होतं की जातीभेद मानू नका, वेदाचं अध्ययन करा, तुम्ही म्हणजे मूर्तीपूजा मानू नका, आणि त्यामुळे ते लोक प्रसन्न झाले होते. पण जे पुण्यातले सनातनी लोक होते त्यांना स्वामीजींचं प्रवचन वगैरे ते आवडलं नव्हतं, त्यांचे विचार आवडले नव्हते. त्यांनी विचारांचा विरोध केला, खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला. म्हणून स्वामीजींनी काय केलं, स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केलं, 2 वर्षानंतर लगेच म्हणजे 1875ला स्थापना केलेली,
1877ला बघा 2 वर्षानंतर लगेच त्यांनी बघा लाहोर येथे आर्य समाजाची शाखा सुरू केली। कुठे? लाहोर येथे आर्य समाजाची शाखा सुरू केली आणि लाहोर येथे जी शाखा सुरू झाली तीच प्रमुख केंद्र बनली। त्यानंतर ते प्रमुख केंद्र बनलेलं आहे, म्हणजे स्थापना मुंबईमध्ये, त्यानंतर बघा लाहोर येथे त्यांनी दुसरी शाखा सुरू केली आणि तेच प्रमुख केंद्र बनलं। एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। आता तुम्ही भरपूर वेळा हा क्वेश्चन बघितला असेल, वेदाकडे परत चला हा संदेश कुणी दिला? तर वेदाकडे परत चला हा संदेश स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला। वेदाकडे परत चला हा संदेश किंवा हा ब्रीदवाक्य कोणत्या समाजाशी रिलेटेड आहे? तर आर्य समाजाशी रिलेटेड आहे। आर्य वेद असं कॅप्चर करायचं। आर्य म्हटलं की लगेच वेदाशी संबंधित आहे, एवढं लगेच कॅप्चर करायचं। त्यानंतर बघा स्वामी दयानंद सरस्वती यांचा मृत्यू तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, 30 ऑक्टोबर 1883ला त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यांचा जन्म तुम्हाला लक्षात ठेवायचा 1824 आणि मृत्यू 1883ला। लक्षात आलं? स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल माहिती घेतली। बघा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कुठं? गुजरात, मोरवी, टंकारा येथे आणि 20 सप्टेंबर 1824। त्यानंतर त्यांचं मूळ नाव मूळशंकर करसनदास तिवारी आहे। त्यांनी 1845ला घराचा त्याग केला, संन्यस्त होऊन त्यांनी भारत भ्रमण केला आणि 10 एप्रिल 1875ला काय आर्य समाजाची स्थापना केली आणि 1877ला लाहोर येथे दुसरी शाखा सुरू केली। त्यानंतर बघा ते पुण्यात पण आले होते, प्रवचन दिलं होतं, प्रवचनाने प्रसन्न झाले होते लोक, ठीक आहे, लक्षात येते। आणि वेदाकडे परत चला हा संदेश कुणी दिला? स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिला। त्यांचा मृत्यू 30 ऑक्टोबर 1883ला झाला। एवढे पॉइंट्स लक्षात आले असतील। आता तुम्हाला बघा प्रार्थना समाजाची जशी तुम्ही तत्वे पाहिली त्याचप्रमाणे आर्य समाजाची तत्वे पण तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, ठीक आहे। पहिलं तत्व काय? परमेश्वर हा सच्चिदानंद स्वरूप आहे। परमेश्वराबद्दल सांगितलेलं आहे, तो अनादी, अनंत, निराकार, सर्व साक्षी, सर्व शक्तिमान, दयाळू आणि विश्वाचा निर्माता, विश्वाचा पालन करता आहे। बघा हे विश्वाचा निर्माता आहे, हे पण आपण प्रार्थना समाजामध्ये पण बघितलं होतं, पहिलंच हे पण होतं, इथं पण तसंच आहे। परमेश्वर हा सच्चिदानंद स्वरूप, अनादी, अनंत, निराकार, सर्व साक्षी, शक्तिमान, दयाळू, तो विश्वाचा निर्माता आणि पालन करता आहे, एवढं लक्षात ठेवायचं। म्हणजे परमेश्वराला मानत होते हे तर लक्षात आलं। प्रार्थना समाज पण परमेश्वराला मानत होतं आणि आर्य समाज सुद्धा परमेश्वराला मानत होतं। पण बघा प्रार्थना समाज मूर्तीपूजाला मानत नव्हतं, सेम आर्य समाज सुद्धा मूर्तीपूजाला मानत नव्हतं, लक्षात ठेवायचं। त्यानंतर बघा परमेश्वरामध्ये सत्य ज्ञानाचे मूळ आहे, म्हणजे परमेश्वरच हे सत्य ज्ञानाचे मूळ आहे। ओके, सत्य ज्ञानाचे मूळ आहे। परमेश्वरच आदी आहे आणि परमेश्वरच अनंतही आहे। त्यानंतर सर्व वस्तू परमेश्वराच्या स्वरूपात ज्ञात आहे, ठीक आहे, लक्षात येते। म्हणजे बघा परमेश्वराच्यात बघा परमेश्वरच सत्य ज्ञानाचे मूळ आहे, परमेश्वरच आदी आहे, परमेश्वरच अनंतही आहे, लक्षात येते। त्यानंतर वेद हे ईश्वर निर्मित आहे। ओके, काय म्हणताय त्यांनी? वेद हे ईश्वर निर्मित आहे आणि वेद हे सर्व ज्ञानाचे भांडार आहे। काय म्हणतायत? वेद हे सर्व ज्ञानाचे भांडार आहे, म्हणजे सर्व ज्ञानाचा भांडार काय आहे? वेद आहे, असं लक्षात ठेवायचं। त्यानंतर बघा त्यांनी म्हटलं की वेद हे ईश्वर निर्मित आहे, वेदाचं अध्ययन करायला पाहिजे सर्व आर्यांनी आणि वेदाचा प्रचार पण करायला पाहिजे सर्व आर्यांनी आणि हे आर्यांचं कर्तव्य आहे। असत्याचा काय करायला पाहिजे? त्याग करायला पाहिजे आणि सत्याचा स्वीकार करायला पाहिजे, हे एक तत्व आहे। त्यानंतर बघा प्रत्येक व्यक्तीने आपलं चांगलं वाईट विचार करायला पाहिजे, जे सद्गुण आहे त्याचं संगोपन करायचं, संवर्धन करायचं। त्यानंतर बघा आर्य धर्माचा उद्देश काय आहे ते सांगितलेलं आहे। मानव जातीचे भौतिक, आध्यात्मिक, सामाजिक उन्नती करणे आणि मानव जातीचे कल्याण साधणे हे आर्य धर्माचा मूळ उद्देश आहे, हे तत्वांद्वारे त्यांनी सांगितलेलं आहे, लक्षात येते। त्यानंतर बघा त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे नेक्स्ट तत्व प्रत्येक व्यक्तीने प्रेम, न्याय, वैयक्तिक सद्गुण या गुणासोबत वागायला पाहिजे, हे गुणासोबत राहायला पाहिजे असं म्हणलेलं आहे। त्यानंतर बघा समाजाच्या कल्याणासाठी काय करायला पाहिजे? जे वैयक्तिक भेदभाव आहे ते बाजूला ठेवायला पाहिजे। हे सर्व तत्व तुम्ही बघितले असाल। बघा प्रार्थना समाजाची जशी तत्व आहेत तसेच बघा आर्य समाजाची पण तत्व आहेत। परमेश्वराला इम्पॉर्टंट दिलेलं आहे, मूर्तीपूजाला इम्पॉर्टंट नाही आहे प्रार्थना समाजामध्ये पण आणि आर्य समाजामध्ये पण। आर्य समाज म्हटलं की तुम्हाला वेद आठवायला पाहिजे। वेदामध्ये बघा वेद हे ईश्वर निर्मित आहे, वेदाचं बघा वेदामध्ये सगळं ज्ञानाचा भांडार आहे, वेद म्हणजे ज्ञानाचा भांडार असं म्हटलं जातं। इवन वेद बघा वेद शुद्ध स्वरूपाचे ज्ञान हे वेदात आहे असं म्हटलेलं आहे आणि ते वेदात चातुर्य वर्ण होतं, चातुर्य वर्ण 4 वर्ण होते, ते
जन्मावर आधारित नव्हतं तर कशावर आधारित होतं, गुणांवर आधारित होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वेदाचं खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा शुद्धीकरण चळवळ. त्या शुद्धीकरण चळवळ कोणत्या समाजाशी रिलेटेड आहे असं आलं आणि 4 पर्याय आलं की कन्फ्युजन व्हायचं नाही. बघा शुद्धीकरण चळवळ हे आर्य समाजाशी रिलेटेड आहे. शुद्धीकरण म्हणजे काय, हिंदू धर्मातील लोक जे परम धर्मात किंवा परधर्मात जातात त्यांना काय करायचं, शुद्ध करायचं आणि स्वधर्मात आणायचं. ह्याचं कार्य आर्य समाजाने केलेलं आहे. त्यांना खूप विरोध झाला पण त्यांनी हिंदू धर्मानं स्वधर्मात परत पुन्हा स्वधर्मात येण्यासाठी मार्ग खुला केला. शुद्धीकरण चळवळ कोणाशी संबंधित आहे, कोणत्या समाजाशी संबंधित आहे, आर्य समाजाशी संबंधित आहे. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा हे धर्म सुधारणा तर केलंच आर्य समाजाने. बघा धर्म सुधारण्याचं कार्य केलं, त्याप्रमाणेच शैक्षणिक कार्य पण केलेलं आहे. बघा दयानंद अँग्लो वैदिक स्कूलची स्थापना लाला हंसराज यांनी बघा लाहोर येथे 1886 ला सुरू केली. बघा दयानंद अँग्लो वैदिक स्कूल, दयानंद वरून तुम्हाला वैदिक वरून तुम्हाला आर्य समाजाशी रिलेटेड आहे तर कळून गेलं असेल. दयानंद अँग्लो वैदिक स्कूलची स्थापना लाला हंसराज यांनी लाहोर येथे 1886 ला केली आहे. इथे इंग्रजी शिक्षणासोबतच वैदिक स्कूल म्हणजे वैदिक धर्मातील शिक्षण पण दिलं जायचं. बघा दयानंद अँग्लो वैदिक स्कूल इंग्लिश बरोबर वैदिक धर्मातील शिक्षण दिलं जायचं. कुणी स्थापना केलेली आहे, लाला हंसराज लाहोर येथे 1886 ला. त्यानंतर बघा आर्य समाजाचे एक प्रचारक होते स्वामी श्रद्धानंद यांनी हरिद्वार येथे गुरुकुल पद्धतीची शिक्षण पद्धती सुरुवात केली होती. ओके, हरिद्वार येथे गुरुकुल पद्धत असते त्याद्वारे काय शिक्षण पद्धतीची सुरुवात केली होती. आता महाराष्ट्रामध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक मध्ये बघा कोणकोणते जिल्हे इम्पॉर्टंट आहे आर्य समाजाच्या रिलेटेड. बघा आर्य समाजाने बघा महाराष्ट्रामध्ये मुंबई, सोलापूर आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यात उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले होते. लक्षात ठेवायचं कोणते जिल्हे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर. लक्षात आलं असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करणार, शेअर करणार, कमेंट करणार, लाईक करणार. थँक्यू सो मच.